एक अत्यंत महत्वाची पुस्तिका ही प्रकाशित केली. जागतिकीकरण म्हणजे ज्याला आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारीकरण म्हणतो शिक्षणाचं, आणि शिक्षणाचं ब्राह्मणीकरण, याच्या विरुद्धचा एल्गार अशी आशयाची पुस्तिका आपण 10 वर्षापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे. आणि त्यापासून आज तागायत जे बदल घडत आहेत ते बदल हे आपल्याला आपल्या हक्कापासून वंचित करणारे आहेत. तुमच्यापैकी काही लोकांना ही लढाई पुरेशी माहीत नाही, म्हणून ही लढाई आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना हे पक्क ठाऊक आहे की फुले आणि बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणातून परिवर्तन होतं असं सांगितलं, आणि तुमच्यापैकी बहुतेकांना हे ठाऊक आहे की शिक्षणातून परिवर्तन होतं म्हणून तर आपण शिक्षण घेण्यासाठी इथं आलो. जर शिक्षणातून परिवर्तन होतं तर आजही हुंडाबळी का होतात? शिक्षणातून परिवर्तन होतं तर उच्च जातीशी विवाह केल्याच्या किंवा उच्च जातीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणास्तव दलित तरुणांना आज उघड ठार का मारलं जातं? शिक्षणातून परिवर्तन होतंय. जर फुले आंबेडकर आपल्याला सांगतायत की शिक्षणातून परिवर्तन होतं, तर मग शिक्षण आपल्याला जी एक बाजू दाखवते आज, ती हताश करणारी आहे, निराश करणारी आहे. तुमच्या सर्वांना ठाऊक आहे की जे जास्त शिकलेले ते जास्त जातीवाद करतात. म्हणजे शिक्षणातून परिवर्तन होतं हा जो मूलभूत सिद्धांत आहे, हा मूलभूत सिद्धांतच आपल्या सर्वांना आता संकटात पडल्यासारखा दिसतो. मग फुले आणि बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणातून परिवर्तन होतं हे सांगितलं, ते चुकलं का? त्यांचं म्हणणं जे आहे त्यामध्ये काही चुका आहेत का? आणि हेच जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला नेमकं फुले काय म्हणाले, नेमकं बाबासाहेब काय म्हणाले हे समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ते काय म्हणतात शिक्षण म्हणजे काय, ते काय म्हणतात ज्ञान म्हणजे काय हे समजून घेत नाही, तोपर्यंत ज्ञानातून आणि शिक्षणातून परिवर्तन होतं हे आपल्याला समजणार नाही. महात्मा फुल्यांनी ज्ञानाचे 3 परीघ सांगितले. ज्ञानाचा एक परीघ जो आहे तो परीघ तुमच्या माझ्यावरती सत्ता गाजवणार आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, तुम्ही आपसुकपणानं न कळता वर्तन करता. तुमच्यापैकी काही लोक म्हणतात की मी असा का वागलो हेच मला माहित नाही. वागलो, पण का वागलो याच्याबद्दल माझं मला सुद्धा स्पष्ट करणारं कारण नाही. आणि तुम्हाला मला जे काही घडवणारं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा बारकाईनं खुलासा महात्मा फुल्यांनी बाबासाहेबांनी केला. त्यातलं पहिलं ज्ञान जे आहे ते स्वतः संबंधातलं ज्ञान. आता तुमच्यापैकी बहुतेकांना स्वतःची ओळख आहे, 100% ओळख आहे. आणि तुमची जी ओळख आहे ती ओळख कशानं बनली आहे? तुमची ओळख जातीने बनली आहे. तुमची ओळख स्त्री की पुरुष आहात यानं बनली आहे. तुमची ओळख भाऊ आहात का बहीण आहात यानं बनली आहे. तुमची ओळख विद्यार्थी आहात की विद्यार्थी नाही आहात यानं बनली आहे. तुम्ही जी ओळख सांगता ती ओळख तुम्ही स्वतः कमवली का? तुम्ही विद्यार्थी आहात असं म्हणता, ती विद्यार्थी असण्याची ओळख तुम्ही कमवली का? तुम्ही जाती सांगता की आम्ही अमुक जातीचे आहोत, ती जातीची ओळख तुम्ही कमवलीत का? तुम्ही म्हणता मी पुरुष आहे, स्त्री आहोत, ही ओळख तुम्ही कमवलीत का? आणि तुमच्या लक्षात असेल की ही तुम्ही कमवलेली ओळख नाही. ही ओळख आपल्या अवतीभोवती असलेली ज्ञान व्यवस्था आहे, त्या ज्ञान व्यवस्थेनं दिली.
महार, मांग, चांभार, ढोर, मराठा, तेली, तांबोळी ही ओळख तुम्ही घडवलीत का? तुम्ही नाही घडवली. तुमच्यावरती ब्राह्मणी व्यवस्थेने लादली आणि तुम्ही अंगीकारली. तुम्ही ती स्वतःमध्ये घेतलीत आणि ही ओळख जी आहे ती ओळख तुमच्या अस्तित्वाचं आणि तुमच्या बदलाचं दोन्हीचं कारण. तुमचं अस्तित्व, मग ते कोणतंही अस्तित्व असो, ते तुम्हाला प्रयोजन देतं, तुम्हाला हेतू देतं. तुमची ओळख तसं तुमच्या जगण्याचा हेतू, जसा जगण्याचा हेतू तसं जगण्यातलं भवितव्य. म्हणजे तुमचा हेतू विद्यार्थी असेल तर तुम्ही विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण करा. माझी ओळख शिक्षक आहे तर माझी अस्मिता, माझा हेतू ज्ञान देणं आहे. भवितव्य ठरतं, भविष्य ठरतं, संदर्भ ठरतो. मी चांभार आहे असं म्हटलं तर माझं भवितव्य काय? मी महार आहे, मांग आहे असं म्हटलं तर माझं भवितव्य काय? समजतोय मुद्दा? हे जे भवितव्य तुमचं घडतंय ते भवितव्य तुमच्या अवतीभोवती असलेल्या ब्राह्मणी ज्ञानाने घडवलंय. मग हे जर ब्राह्मणी ज्ञान असेल तर तुम्हाला त्या ब्राह्मणी ज्ञानाच्या गुलामीतून दूर होता येतं का? तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती आहे का की तुम्हाला दिलेल्या सर्व प्रकारच्या भूमिका या ज्ञानातून येतात. आणि हे जे ज्ञान आहे हे या प्रचलित असलेल्या ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेत निर्माण केलेलं ज्ञान आहे. हे तुमच्या माझ्या माथ्यावरती आहे. तुम्ही मी लढतो आहोत, परंतु आपल्याला हे भान नाही. न कळतपणानं ब्राह्मणवादाच्या चौकटीमध्येच आपण आपले मुक्तीचे लढे करतो आहोत. आपण अडचणीत येणार नाही का? आपल्याला मनुष्यत्वाची नीट ओळख झाली का? तुम्ही सगळेजण म्हणता की आम्ही मनुष्य आहोत, आणि तुम्ही स्वतःची मनुष्यत्वाची ओळख स्वतःच्या प्रयत्नातून, स्वतःच्या ज्ञानातून निष्पन्न केलीत का? जर तुम्ही स्वतःची ओळख स्वतःच्या ज्ञानातून, स्वतःच्या ध्यासातून, स्वतःच्या कष्टातून निष्पन्न केली तर तुमची ओळख समाज परिवर्तनामध्ये मध्यवर्ती भूमिका पार पडेल. तुम्ही बदलाल, समाजाला बदलाल. फुले आणि बाबासाहेबांनी त्यांना दिलेली जातीची ओळख स्वीकारली का हो? 14 वर्षाची मुक्ता साळवे नावाची मुलगी, मांग मुलगी आहे, तिनं जातीने दिलेली ओळख स्वीकारली का हो? गोपाळबाबा वलंकर ज्यांनी दलित चळवळीचा पाया घातला त्यांनी जातीची ओळख स्वीकारली का हो? त्यांनी जातीच्या पलीकडे मनुष्यत्वाची ओळख स्वीकारली. आम्ही मनुष्य आहोत, मनुष्यत्वाचे हक्क द्या. महारा मांगानं म्हणून तुम्ही आम्हाला जे वागवता त्याच्या विरोधामध्ये आम्हाला मनुष्यत्वाचे हक्क द्या, ही त्यांची मागणी आहे. महाराची एसकरकी द्या, मांगाची एसकरकी द्या, हे त्यांच्या मागण्या नव्हे. त्यांच्या मागण्या आहेत मनुष्यत्वाचे हक्क द्या, मानवी हक्क द्या. आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे की त्यांना स्वतःची नवी ओळख निष्पन्न करता आली. ती ओळख ज्ञानामध्ये परिवर्तन करते. दुसरा ज्ञानाचा परीघ जो महात्मा फुले यांनी सांगितला तो आहे तुमचं माझं रोजचं जगणं घडवणारा ज्ञानाचा मोठा व्यापक फैलाव. आणि तो आहे अनुभविक ज्ञान. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवातून, रोजच्या जगण्यातून घेतलेलं ज्ञान जे तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या स्वरूपामध्ये विकसित केलेलं आहे. प्राचीन माणसापासून आज तागायत माणसानं आपल्या अनुभवाला ज्ञानाचं रूप दिलं. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला हे भौतिक विश्व कसं चालतं हे समजलं. आणि भौतिक विश्व कसं चालतं हे समजल्या कारणामुळं त्याचा उपयोग माणसाच्या कल्याणासाठी आपण करू शकलो. आज तुमच्यापाशी मोबाईल आहेत, तुम्ही कॉम्प्युटर लॅपटॉपवरती काम करता, तुम्ही मोटरसायकलवरनं किंवा सायकलवरनं येता, तुम्ही शेतामध्ये
नांगर वापरता, शेतामध्ये तुम्ही ट्रॅक्टर वापरता, तुम्ही वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग करता, हे सगळं अनुभवी ज्ञान भांडार आहे. तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करता, अनुभवी ज्ञान भांडार आहे. अनुभवाचं विशाल ज्ञान भांडार आहे. हे मानवी सभ्यतेचं ज्ञान भांडार आहे मित्रांनो. प्राचीन माणसापासून आज तागायत जगातल्या सर्व माणसांनी आपल्या अनुभवाच्या ज्ञानाचा संग्रह केला आणि हा संग्रह पिढ्यानपिढ्या वाहत वाहत आपल्यापर्यंत पोहोचला. हे ज्ञान भांडार तुमच्यापाशी असेल तर तुम्ही वर्तमानाला बदलू शकता. पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी हे ज्ञान भांडार तुम्ही वापरू शकाल. तुमच्या समोर प्रदूषणाचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी तुम्ही ज्ञानाचा उपयोग कराल. तुमच्या समोर दारिद्र्याचा प्रश्न आहे, त्याचाही तुम्ही कशानं मुकाबला करू शकाल? या ज्ञान भांडाराच्या आधारावरती उपाय करू शकाल. विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये आणि रोजच्या जगण्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे बदल शक्य आहेत. तिसरं ज्ञानाचं क्षेत्र जे आहे ते ज्ञानाचं क्षेत्र आहे ते म्हणजे नीती, नैतिकता. माणसांमधला संबंध जो आहे तो संबंध हा नीतीने ठरतो. आणि तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की ही नीती जी आहे ती नीती आपण सगळेजण पाळतो, चूक बरोबर असो. शिक्षक नावडता जरी असला तरी देखील वर्गात तुम्ही उभे राहताना एक नीती आहे, शिक्षकाचा आदर केला पाहिजेत. अगदी वैतागून मनातल्या मनात शिव्या देत पण तुम्ही उभे राहता, ही नीती आहे. आता नीतीचा हा पसारा तुमच्या अवतीभोवती इतका मोठा आहे. आईशी बोलतोयस, वडिलांशी बोलतोयस, कसं बोलणार? प्रत्येक ठिकाणी नीती आहे. ही नीती ठरवली कुणी? ब्राह्मणांनी मांगाशी वागायचं कसं, ही नीती ठरवली कुणी? पुरुषांनी स्त्रियांचं वागायचं कसं, ही नीती ठरवली कुणी? आणि तुमच्या लक्षात येईल की ही सगळी नीती ठरवली कुणी? कुणी ठरवली? तुम्ही ठरवली. आपल्या बहिणीशी तुम्ही अरेरावी न वागता, ही नीती दिली कुणी? ही नीती तुम्हाला दिली ब्राह्मणी व्यवस्थेनं आणि तुम्ही ती डोक्यावर धारण केली, शिरोधार्य मांडले, काम करायला लागला. तुमची सगळी आत्ताची स्थिती अशी आहे की तुम्ही ज्या चौकटीत काम करता त्या सर्व चौकटींमध्ये ब्राह्मणवादाचा मोठा प्रभाव आहे. तुम्ही सायन्समध्ये शिक्षण घ्या, सामाजिक शास्त्रामध्ये शिक्षण घ्या, हे सगळे फुल्यांनी सांगितलेल्या ज्ञानाचे परीघ दाखवणाऱ्या क्षेत्र आहेत. त्यात तुमचं स्वतःचं काही म्हणणं आहे का? जर तुमचं स्वतःचं म्हणणं नसेल तर तुमचं परिवर्तन शक्य आहे का? फुले आणि बाबासाहेबांनी या ज्ञानाच्या क्षेत्रात परिवर्तन आणलं. स्वतःच्या ओळखी बदलूनच टाकल्या. जसा पुरुष तशी स्त्री, जसा ब्राह्मण तसा दलित, मानवी अधिकार, मानवतेच्या संदर्भात सगळे समान आहेत, विषमता नाही. त्यामुळं सत्तेच्या चौकटी तुम्हाला परास्त करता येतात. तुमच्या अवतीभोवती ज्ञानातून निर्माण झालेल्या सत्तेच्या चौकटी ज्या आहेत त्या चौकटी तुम्हाला पूर्णतः मोडून काढता येतात. आणि म्हणून तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा जो मुख्य लढा आहे तो लढा हा ज्ञान, शिक्षण यातून परिवर्तन आहे. आणि त्या परिवर्तनाचा लोगो काय आहे? काय लोगो आहे? शिक्षणातला जातीभेद, शिक्षणातला वर्गभेद आणि शिक्षणातला स्त्री पुरुष विषमतेचा भेद पूर्णतः नष्ट करणं. सगळ्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न करा. शिक्षण व्यवस्था अशी जी उच्चभ्रू लोक आहेत, ज्यांची सत्ता आहे, ते कशाला वापरतात? ते सत्ता जे फुले आणि बाबासाहेब सांगतात त्यासाठी नाही अवलंबत, ते त्यांची सत्ता टिकवण्यासाठी वापरतात.
त्यांचं प्रभुत्व, त्यांचं वर्चस्व निर्विघ्न राहील, टिकून राहील, त्यासाठी ते शिक्षण व्यवस्था वापरतात. आणि म्हणून तुमच्यापैकी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना ठाऊक असेल, नक्की ठाऊक असेल, प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर जाताना, आत जाताना जसं देवळात चप्पल काढून आत जाता, तसं तुम्हाला प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये चप्पल बाहेर काढून आत जायला लावतात की नाही लावतात? तुम्हाला काय शिकवलं जातं? तुम्हाला मी सांगतो, 19व्या शतकामध्ये सर्व कार्यालयांमध्ये समता असली पाहिजेत म्हणून बूट आणि चप्पल घालून गेलं पाहिजेत, असा आग्रह सुधारकांनी धरला. सार्वजनिक ठिकाणी सर्वांना समान नियम. प्रिन्सिपल आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, चप्पल घालून आत जाणार आणि विद्यार्थी मात्र चप्पल काढून आत येणार. हे काय झालं? विषमता आहे. आणि तुमच्यावरती उघड उघड विषमता लादली जाते आणि तुम्ही विषमतेचे वाहक बनता. जय भीम घालणारे विद्यार्थी चप्पल बाहेर काढतात का हो? काढतात. मग परिवर्तन होईल का हो? कारण व्यवस्था म्हणजे तुमचा दोष नाही आहे. तो तुम्हाला सांगायचा मुद्दा की व्यवस्थेनं तुमच्यावर लादलंय की वर्चस्व जे आहे त्या वर्चस्वाचा निर्वाह तुम्ही करा. आणि तुम्हाला जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण तुम्हाला जाती व्यवस्थेमध्ये, वर्ग व्यवस्थेमध्ये, स्त्री पुरुष विषमतेमध्ये जखडण्यासाठी दिलं जातं. त्यामुळे पहिलीपासून ते 10वी पर्यंतचे पाठ असोत, हायर एज्युकेशन उच्च शिक्षणाचा आकृतिबंध असो, त्यामध्ये उद्देश काय असतो? उद्देश असतो तुम्हाला सर्वांना वर्चस्व आणि शोषण याच्या चौकटीमध्ये जखड. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला समजलं पाहिजे की हा संघर्ष जो आहे तो संघर्ष किती महत्वाचा आणि मध्यवर्ती असला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणातून जातीव्यवस्था मोडते का? तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी शिक्षणाला जातीव्यवस्था मोडण्याचा जरिया बनवला. जातीच्या चौकटीमध्ये तुम्हाला दिलेलं जे श्रम आणि गुलामी आहे, महारकीचं वतन आहे, मांगकीचं वतन आहे, चांभाराचं काम आहे, सुताराचं काम आहे, ढोराचं काम आहे, हे काम तुम्हाला जे दिलंय, जातीनं दिलंय, ते नाकारून तुम्हाला नवी क्षमता, नवी कौशल्य आधुनिक जगामध्ये निर्माण करण्यासाठी काय अपेक्षित असतं? नवकौशल्य. परंपरेनं मला जे जातीचा व्यवसाय दिला तो सोडून मी प्राध्यापक का बनू शकलो? शिक्षण. शिक्षणानं तुम्हाला जातीनं दिलेलं जे काही व्यवसाय आहेत, जातीनं दिलेलं जी चाकोरी आहे, जातीनं दिलेली परंपरा आहे, ती मोडण्याची सवलत मिळते का? मिळते. स्त्री म्हणून लादलेले निर्बंध आहेत ते मोडण्याची संधी मिळते का? मिळते. स्त्रियांनी लिहायचंच नाही. ताराबाई शिंदे नावाची महान विदुषी स्त्री कुणबी जातीतून उदयाला आली. तिनं स्त्री पुरुष तुलना नावाचा एक मध्यवर्ती ग्रंथ लिहिला. मुक्त सळवे नावाची मातंगाची पोरगी लिहायला लागली. हे काय? हे शिक्षणातलं परिवर्तन आहे. आणि हे परिवर्तन जातीच्या चौकटींना धुडकावण्यासाठी आपल्याला उभं केलं जातं. दुसरा मुद्दा, शिक्षणातून तुम्हाला जातीव्यवस्थेचा मनोविकार जो आहे तो मनोविकार मोडून काढावा. आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबत आधुनिक समाजशास्त्राचं शिक्षण मध्यवर्ती पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेत शिकले. युरोपीय सभ्यतेमध्ये समता, जी भांडवली समता आहे, त्या समतेच्या चौकटीत काहीतरी बदलाची शक्यता होती आणि त्यांनी ती दाखवली. भारतामध्ये आपण त्याचं अनुकरण केलं आणि भारतामध्ये तो जो ढाचा आहे तो ढाचा आणण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलो. म्हणजे आपल्या शिक्षणाला उदारमतवादाचा पर्स्पेक्टिव्ह, उदारमतवादाचा दृष्टिकोन अपेक्षित आहे.
आपलं शिक्षण जे आहे ते सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता देणारे शिक्षण पाहिजे. आणि तो आग्रह फुल्यांनी बाबासाहेबांनी धरला. म्हणजे जातीव्यवस्थेच्या संबंधामध्ये जे व्यवसाय आणि अर्थबंदी होती, आर्थिक पातळीवरती जो जोरकस तुमच्यावरती लादलेली गुलामी होती ती तोडणं, आणि दुसऱ्या बाजूला मूल्याच्या चौकटीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेला मध्यवर्ती करणारे शिक्षण घेणं, हे फुले आंबेडकरांनी मध्यवर्ती केलं. आणि त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे, बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थांमध्ये, फुल्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये, फुल्यांच्या प्रेरणेने आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या तत्वाचा उद्घोष होता. तुम्हाला त्यातनं काही परिवर्तन, मी आता त्या खोलात जाणार नाही कारण सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला चर्चा करता येणार नाही, पण एक गोष्ट आपल्याला दिसेल की शिक्षण आणि परिवर्तनाच्या मध्ये किमान 2-3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की हे घडलं पाहिजे. शाहू महाराजांनी आपल्या समोर एक मध्यवर्ती आकृतिबंध दिला की जो अत्यंत महत्वाचा होता. भारतात इंग्रज सरकार असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं नाही. शाहू महाराजांनी आपल्या संस्थेमध्ये, म्हणजे आपल्या संस्थानामध्ये शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. तुम्हाला बारकाईनं सांगतो मित्रांनो, शिक्षण सार्वत्रिक समान जर दिलं तर जातीव्यवस्थेच्या संबंधामधले जे रचना आहेत त्या रचना मोडता येऊ शकतात. सर्वांना समान शिक्षण, समान गुणवत्तेचं, समान क्षमतेचं, समान ताकदीचं शिक्षण हे जर दिलं, ब्राह्मणाला शिक्षण वेगळं, दलिताला शिक्षण वेगळं, अंबानीच्या पोराला शिक्षण वेगळं, कांबळेच्या पोराला शिक्षण वेगळं, तर काय होईल? शैक्षणिक विषमता आहे. त्यामुळे सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह जो आहे तो आग्रह हा फुले शाहू आंबेडकरांनी धरला आणि तो राबवण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांचं खास वैशिष्ट्य की जो विद्यार्थी तयार झाला त्याला त्याच्या जातीतून, त्याच्या एकंदरीत पारंपरिक आर्थिक गुलामीतून, त्याच्या सामाजिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आरक्षण दिलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1902 मध्ये शाहू महाराजांनी आरक्षण दिल्याबरोबर या संस्थानानं, कोल्हापूर संस्थानानं अभूतपूर्व पराक्रम केला, बदल केला, विकास केला. तुमच्यापैकी बहुतेकांना काय सांगितलं जातं? आरक्षण म्हणजे गुणवत्ता कमी. काय सांगितलं तुम्हाला? आरक्षण गुणवत्ता रहित लोक असतात सगळे, तुच्छतेनं म्हटलं जातं. तुम्हाला मी उलट सांगतो, कोल्हापूर संस्थानाचा विकास, अभ्युदय हा कशानं झाला? आरक्षणानं झाला. इंग्रज सरकारला एवढं मोठं धरण बांधता आलं नाही. ते धरण, राधानगरी धरण, हे कुणी बांधलं आणि ते कुणामुळे बांधलं? तुम्ही ज्यांना म्हणतात आरक्षणातनं आलेले त्यांनी बांधलं. 50% आरक्षण होतं. शिकला की नोकरीला? किती शिकला रे? 7वी, जा तलाट्याचं काम कर. दलिताच्या पोराला 7वी झाल्या झाल्या तलाट्याचं काम मिळायचं. परिवर्तन होईल का नाही? केळवकर नावाच्या बाई शिक्षणाच्या प्रमुख होत्या. शाहूंच्या संस्थानामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचं काम एका स्त्रीनं केलं की ज्या वेळेला अशी स्त्री तुम्हाला महाराष्ट्राच्या स्थिती म्हणजे परिघात सापडत नाही. मुद्दा कळतो तुम्हाला? शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा आग्रह जो आहे तो आग्रह मध्यवर्ती आहे. तेव्हा फुले शाहू आंबेडकर ज्यांचं नाव आपण घेतो त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेलं व्यापक काम आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या खोलात आपल्याला आता जाता येणार नाही, पण तो एक ब्रॉड मुद्दा समजला पाहिजे की हे जे काही तुम्ही मी इथं उभे आहोत किंवा बसलो आहोत,
आणि आपल्या जगण्याचे प्रश्न जे काही सुटतायत किंवा सुटू शकतील असं वाटतंय, त्या पाठीमागं फुले शाहू आंबेडकर यांनी दिलेला तत्वज्ञान आणि संघर्ष महत्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना हे नक्की माहिती असेल की बाबासाहेब नसते तर काय झाली असते दलितांची स्थिती, फुले नसते तर काय झाली असते अन्य लोकांची स्थिती, हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे संघर्ष हा परिवर्तनाचा मध्यवर्ती मुद्दा आहे. आणि त्यामुळे फुले किंवा बाबासाहेब यांनी संघर्ष नाकारला नाही. कोणत्याही स्थितीमध्ये संघर्ष नाकारला नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजेत की अगदी भारतामधल्या महान महात्मा गांधींशी सुद्धा बाबासाहेबांनी सरळ सरळ विग्रह केला, सरळ सरळ भांडण घेतलं, सरळ सरळ संघर्ष केला. संघर्ष करणं ही काय परिवर्तनाची मध्यवर्ती चाकोरी आहे. आणि त्यामुळे अर्थातच आपल्या समोर शिक्षणाचा आणि संघर्षाचा एक वारसा आहे. हा जो संघर्षाचा आणि शिक्षणाचा वारसा आहे, तो वारसा आता विलक्षण संकटात सापडलेला आहे. आणि हे संकट जे आहे तेच तुम्ही चर्चा करतात. तुम्हाला मी सांगतो की जे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं शिक्षणाच्या खाजगीकरणाविरुद्ध, परभणीला जवळजवळ 5,000 विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा मेळावा घेतला. मुंबईमध्ये 2000ला शिक्षणाच्या अनेक प्रश्नांवरती म्हणजे ब्राह्मणीकरण, खाजगीकरण आणि त्याचबरोबर ती शिष्यवृत्ती याच्या सगळ्या प्रश्नांवरती एक मोठाच्या मोठा मोर्चा काढला. 15,000 विद्यार्थ्यांचा मोर्चा मुंबईला काढला. ही विद्यार्थी संघटना निस्पृह कार्यकर्त्यांची फौज आहे. आणि त्यामुळे शक्ती एकदा कार्यकर्त्यांनी शक्ती उभी करायला प्रयत्न केला तर ते मागे हटत नाहीत. मोठी शक्ती उभी करतात आणि ती शक्ती या विद्यार्थी संघटनेने उभी केलेली आहे. आणि ती कशाविरुद्ध आहे? त्यावेळेला आपण साधारणतः 2002-03ला परभणीला जो मोठा मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये एक पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगितली शिक्षणाचं खाजगीकरण आणि ब्राह्मणीकरण करण्याविरुद्धचा एल्गार नाच. म्हणजे आपल्याला ठाऊक आहे शिक्षणामध्ये काय संकट आहे. या संबंधामध्ये आपण फार जुन्या काळातच त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे, त्याची मांडणी केलेली आहे, त्याचे तपशील दिलेले आहेत. ते तपशील 2 आहेत. 2 मध्यवर्ती मुद्दे आहेत की ज्यासाठी तुम्हाला मला संघर्ष करणं भाग आहे. एक म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण. अत्यंत महत्वाचा मुद्दा समजून घ्या. या नव्या जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये जी महत्वाची गोष्ट घडली आणि जी गंभीर गोष्ट घडली की जी एकंदरीतच शिक्षणाच्या आणि शिक्षणामध्ये असलेल्या दलित, आदिवासी, शेतकरी, इतर मागास, स्त्रिया यांच्या एकंदरीतच कत्तलीला कारणीभूत आहे, ती आहे शिक्षणाचं खाजगीकरण आणि शिक्षणाचं क्रयवस्तूमध्ये रूपांतर करणं. शिक्षणाला क्रयवस्तू बनवणं म्हणजे काय करणं? पहा, हे धोरणं उच्च शिक्षणामध्ये फार जोरकसपणाने येत आहेत. सगळ्या विद्यापीठांचा मोटो सगळ्या विद्यापीठांना सांगितलं जातं की पारंपरिक अभ्यासक्रम कमी करा, नवे नवे अभ्यासक्रम सुरू करा. आणि तुमच्यापैकी साधारणतः जे कॉलेजमध्ये शिकलेत त्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन नवीन असे कोर्सेस येऊ लागलेले आहेत. कॉम्प्युटरमध्ये BCS जसा आहे तसा कॉमर्समध्ये BBA, DBA काय असेल अनेक कोर्सेस कॉलेज चालवत आहे, बरोबर. सुविधा नसताना डिग्र्या वाटल्या जात आहेत. शिक्षणाचं क्रयवस्तूकरण इतक्या पराकोटीला पोचलंय की इंजिनिअरिंग, मेडिकल यांच्या एक सीटसाठी 1 कोटी रुपये देऊ लागलेले आहेत. माहिती आहे तुम्हाला? शिक्षणाच्या क्रयवस्तूकरणाचा परिणाम
ज्याला अध्यापनाचं पवित्र कार्य म्हटलं जातं, खरोखरच हे पवित्र कार्य आहे की नाही तपासा तुम्ही आता. पण अध्यापकांच्या नेमणुका करताना तुम्हाला 20-20, 25-25, 35-35 लाख मागितले जाऊ लागले. म्हणजे आपण 2002 मध्ये एल्गार करूनही शिक्षणाच्या खाजगीकरणाचे प्रश्न अधिक बिकट झालेत. आणि नवा जो कायदा आहे त्याच्यावरती वाघ सर बोलणार आहेत, पण ते सुतोवाच्य मी करतो. उच्च शिक्षणामध्ये नवा जो कायदा येऊ लागलाय तो आपल्या बहुजनांच्या शिक्षणावरती वरवंटा फिरवणार आहे, रोड फिरवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की हा कायदा तयार केला तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात, आणि लागू करतंय ते भाजपचं सरकार. तुम्ही म्हणाल की भाजप आणि काँग्रेस हे दोन तर प्रतिपक्ष आहेत, पण शिक्षण धोरणाच्या बाबतीमध्ये दोन्हीही एक आहेत. तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात म्हणून कुणी आपला मित्र होत नाही. मित्रांनो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव भाजपवाले पण घेतात, काँग्रेस राष्ट्रवादीवाले पण घेतात, परंतु ते दोन्हीही सत्ताधारी पक्ष जे आहेत ते सत्ताधारी पक्ष आंतरराष्ट्रीय योजनेचे भाग आहेत. नरसिंहराव सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा जागतिक नाणेनिधीनं आपल्याला बंधनकारक केलंय की शिक्षण तुम्ही क्रयवस्तू करा. गव्हर्नमेंट शुड नॉट स्पेंड इट्स मनी ऑन एज्युकेशन. त्यांचं अट होती, त्यांचा आग्रह आहे. काय आग्रह आहे? तुम्ही म्हणजे सरकारनं शिक्षणावरती पैसा खर्च करू नये. दॅट इज इन्स्ट्रक्शन. ग्रीकची राजवट कोलमडली, ग्रीकची अर्थव्यवस्था कोलमडली, त्यांच्यावरती असेच निर्बंध, असेच नियम आहेत. त्याची चर्चा आता करायची गरज नाही. परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलेली इन्स्ट्रक्शन ही सातत्यानं केंद्रात किंवा राज्यात कोणतेही सरकार असोत निर्णय एकच होणार. आणि तो निर्णय काय? तो निर्णय साधा सरळ आहे की यथेच्छ बेमुरवतपणानं शिक्षणाचं खाजगीकरण करणे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की शिक्षण संस्था कुणाच्या मालकीच्या आहेत? खाजगी आहेत. प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखी गोष्ट ही संस्था आहे. संस्थेमध्ये लोकशाही चालते, संस्थेमध्ये सर्वांचा हिताचा विचार केला जातो. शिक्षण संस्था तशी चालतात का? शिक्षण संस्था कोणाच्या नावावरती चालतात? अजितदादांची शिक्षण संस्था आहे, फलाना तलाना देशमुखाची शिक्षण संस्था आहे. आपली पीएस सोसायटी सार्वजनिक संस्था राहिली का हो? सार्वजनिक आहे ती, सार्वजनिक राहिली का हो? कुणाचा ताबा? लढाई चालली आहे, कोर्टात चालली आहे, रस्त्यावरही चालली आहे, मारामाऱ्या चालू आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खाजगी मालमत्ता म्हणून शिक्षण संस्थाकडे बघितलं जातं. ही प्रक्रिया या काळात घडली, तीव्रपणानं घडली. खाजगी पद्धतीनं शिक्षण संस्था चालवणं, यातनं घडतं काय? यातनं सार्वजनिक हित, विद्यार्थ्यांचं हित मध्यवर्ती राहील का? तुम्ही जे बघता आहात की विद्यार्थ्यांच्या बाबतचे प्रश्न विराट वाढलेले आहेत, मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. वसतिगृहाचे प्रश्न, सुविधांचे प्रश्न, शिक्षणाच्या दर्जाचे प्रश्न, असे अनेक प्रश्न जे उपस्थित झाले ते प्रश्न वाढले का?
कारण सार्वजनिक हिताची कोणतीही पत्रास नव्या शिक्षण व्यवस्थेत असू शकत नाही. यू बॉदर युअरसेल्फ. तुम्ही तुमचं बघा. जसा पैसा तसं शिक्षण, तशी सुविधा. तुम्ही गरीब आहात, तुम्हाला चांगल्या प्रकारची सुविधा मिळेल का? इथं प्रवरानगरमध्ये विखेंचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, आणि त्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची वसतिगृह बघा बरं. 3 स्टार हॉटेल सारखी, काय सांगते मी तुम्हाला, 3 स्टार हॉटेल सारखी वसतिगृह ही कुणासाठी आहेत? विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि याच महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या ठिकाणी मुलांना नीट स्वच्छ पाणी मिळत नाही, नीट आहार मिळत नाही, नीट लिहायला, पांघरायला, झोपायला मिळत नाही. अशा महाराष्ट्रातच तुम्हाला हा विलक्षण स्तरीकरण दिसतंय. आणि त्याच्या पाठीमागची योजना जी आहे ती योजना निरंकुशपणानं शिक्षणाचं खाजगीकरण करणं ही आहे. त्याच्याबद्दल विस्तारानं बोललं जाणार असल्या कारण मी खाजगीकरणावरती इथंच थांबतो. दुसरा जो महत्त्वपूर्ण लढ्याचा मुद्दा आहे तो शिक्षणाच्या ब्राह्मणीकरणाचा आहे. तुम्हाला मी सांगितलं फुले आणि बाबासाहेब यांनी शिक्षणाचा जो आशय मध्यवर्ती केला की ज्याच्यामुळे परिवर्तन शक्य आहे, आणि तुम्ही मी जे काही आज आहोत त्याचं कारण ती लढ्याची भूमिका, शिक्षणाच्या त्या विचाराची भूमिका, ती तत्वज्ञानाची भूमिका. ती जी भूमिका आहे ती माणसाला वर्चस्वातून गुलामीतून मुक्त करते. ती ब्राह्मणवादाच्या कुशीत आपल्याला बांधत नाही, ती आपल्याला मुक्त करते. आणि आपल्याला मुक्त करणारी ज्ञानाची जी चौकट आहे ती चौकट आस्ते आस्ते हद्दपार करण्याचा प्रयत्न आहे. साधं तुम्हाला आज जो कॉन्ट्रोवर्सीच्या बद्दलचा मुद्दा सांगितला, माझं मत आहे की तुम्ही आज जोरदार लढा केला पाहिजे. गुजरातमध्ये जे घडतंय ते भारतात घडवणार आहेत. ते अगदी सरकारच्या दरबारामध्ये असणाऱ्या एका दलित